नमस्कार. आज मी तुम्हाला घोटलेल्या वांग्याच्या भाजीची सोपी रेसिपी सांगणार आहे. ही भाजी ट्राय करून पहा, सर्वांना नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. अद्रक, लसूण, एक हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. तेल घेतलेले 5 पळ्या. 4 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे. कोथिंबीर घेतलेली आहे चिरून. आणि 3 मोठे वांगे कापून घेऊ. 5 पळ्या तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यावर त्याच्यात मिरच्या टाकून घेऊ. मिरच्या आता चांगल्या होऊ देऊ. त्याच्यात तो ठेचा केलेला टाकून घेऊ. त्याला चांगला मिक्स करून घेऊ. आता त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. ती पण मिक्स करून घेऊ. आता कापलेले वांगे त्याच्यात टाकून घेऊ. पूर्ण मिक्स करून घेऊ. आता चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घेऊ. ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. एक वाटी कोमट पाणी टाकून घेऊ. आता त्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटं त्याला शिजू दे. आता आपली 20 मिनिटं झालेली आहेत. झाकण उघडून पाहू. भाजी आता चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. तिला चमच्याने चांगली घोटून घेऊ. जळगाव जिल्ह्यात ही भाजी खूप फेमस आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. आपली आता भाजी तयार आहे. वांग्याची चमचमीत, छान, चविष्ट. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.